दोन छोटे आणि एक मोठं असं गाजर घेतलेलं आहे। गाजराची जी वरची साल आहे ती अशी सोलून घ्यायची आहे। गाजराचे पुढचे देठ असं कापून घ्यायचं आहे। याचे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। गाजराचे तुकडे मी धुवून घेतलेले आहेत। गाजर शिजवण्यासाठी मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे। पाणी गरम व्हायला लागलं आहे आणि याच्यामध्ये आता हे गाजराचे आपण तुकडे केलेले आहेत ते घालायचे आहेत। गाजर याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे। पाण्याला चांगली उकळी सुद्धा आली आहे आणि हे गाजर आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। पाण्याला उकळी आलेली आहे आणि गाजर शिजले की नाही ते बघायचं आहे। हे बघा सहज तुटलं जात आहे। आता मी गॅस बंद करत आहे। आता हे शिजवलेलं जे गाजर आहे ते आता गाळून घ्यायचं आहे। याच्यातलं सगळं पाणी निथळून काढायचं आहे। गाजर आता थंड करून घ्यायचं आहे। हे जे गाजराचं पाणी आहे ते टाकून द्यायचं नाही, ते आपण रेसिपीसाठी वापरणार आहोत। थंड झालेले गाजर मिक्सरच्या भांड्यात घालत आहे आणि हे बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे। वाटताना बिलकुल पाणी टाकायचं नाहीये। गाजर बघा मी पाणी न टाकता वाटून घेतलेले आहे आणि गाजर शिजवल्यामुळे पाणी टाकायची गरजच पडली नाही। अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे। गाजर शिजवलेलं जे पाणी होतं त्याच्यामध्ये आता 2 टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लोअर घालायचं आहे। कॉर्नफ्लोअर ह्या पाण्यामध्ये आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे आणि 1 टीस्पून मी साजूक तूप घालत आहे। गाजराचं जे मिश्रण आहे वाटलेलं ते पॅनमध्ये घालायचं आहे। गॅस चालू आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला हे करायचं आहे आणि कॉर्नफ्लॉवरचं जे आपण मिश्रण केलं होतं ते पाणी याच्यामध्ये घालायचं आहे। अर्धा कप मी साखर घेतलेली आहे ती सुद्धा याच्यात घालायची आहे। हे मिश्रण गोळा होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। मिश्रण बघा आता गोळा होत चाललेला आहे। थोडेसे मी ड्रायफ्रूट टाकत आहे। मी इथे पिस्ते आणि थोडेसे बदाम घेतलेले आहेत। पॅनमधून असं कडेने सुटत पण चाललं आहे। हे तयार झालेलं आहे। मी गॅस बंद करत आहे। ते मी एक काचेचं कंटेनर घेतलेलं आहे आणि थोडंसं मी तूप घेतलेलं आहे। हे तूप या कंटेनरला लावून घ्यायचं आहे। मिश्रण केलेलं आहे गाजराचं ते ह्या कंटेनरमध्ये घालायचं आहे। आता हे मिश्रण असं थोडंसं टॅप करायचं आहे। ब्रशने आपलं एकसारखं करायचं आहे। याला एअर टाईट झाकण लावून फ्रीजमध्ये रात्रभर ठेवायचं किंवा 5 ते 6 तास ठेवलं तरी चालेल। डीप फ्रीझरमध्ये ठेवायचं नाही, खाली फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। त्यापासून मी टर्किश डिलाईट ही रेसिपी बनवली होती आणि ती मी फ्रीजमध्ये 6 ते 7 तास ठेवली होती। आता मी हे काढून बघत आहे। आता ही थंड झालेली आहे। आपण थोडंसं हाताने हलक्या हाताने ना साईडच्या कडा अशा थोड्याशा सोडवून घ्यायच्या आहेत। किंवा तुम्ही सुरीने सुद्धा साईडने असं करू शकता। प्लेटमध्ये काढायची आहे। त्याच्यावर आता डेसिकेटेड कोकोनट आहे ती पावडर टाकायची आहे। याच्या वड्या आता कापून घ्यायच्या आहेत। थोडेसे पिस्ते घालत आहे। टर्किश डिलाईट तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून बघा।